सृष्टीला प्रारंभ झाला आणि जो या मैथुन सृष्टीमध्ये आहे त्याला मानव म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? मानव. ज्याला या मनू महाराजांच्या सृष्टीतलं मानायचं नसेल त्यानं मग कुत्र्या मांजराचं डुकराचं बैलाचं कोणाचं माकडाचं कोणाचं मानायचं ते माना, नाही का? आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. माकडापासून तर माकडापासून आम्हाला काय घेणं देणं पडतं? आम्ही मनू महाराजांचे संतान आहोत. ठीक आहे, तुम्हाला त्यांचा कायदा पटत असेल नाही पटत असेल तो भाग वेगळा. जसं एखाद्या व्यक्तीचा बाप जर समजा बेवळा निघाला आणि त्या पोराला जर तो पटत नसला, लय पटत नसला तरी बाप तो इलाज नाही त्याला. तसं मनू महाराजांनी जगाला धर्म शिकवलेला आहे. अनेक नियमाच्या माध्यमातून लोकांना आटोक्यात आणण्याचाच प्रयत्न केलेला आहे, पण चुकीच्या लोकांनी चुकीचा अर्थ लोकांपर्यंत मांडला. आपल्या स्वतःच्या स्वार्थाकरता त्याचा वापर केला गेला. आजही तसंच होते ना भाऊ. बरेच असे कायदे आहेत की लोक त्याचा गैरफायदा घेतात, नाही का? जसं स्त्रियांच्या रक्षणासाठी तयार केलेला कायदा, कधी कधी स्त्रिया त्याचा गैरफायदा घेतात, कधी कधी कोणी अॅट्रॉसिटीचा गैरफायदा घेते, कोणी दुसऱ्या कोण्या कायद्याचा गैरफायदा घेत असेल. हे कायदे जे असतात हे लोकांच्या संरक्षणासाठीच असतात, पण चुकीचे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचा गैरवापर करतात, म्हणून लोकांमध्ये भांडण वादविवाद अशा प्रकारे लागतात. तसंच मनू महाराजांनी सुद्धा चुकीचा अशा प्रकारे कायदा आपल्याला शिकवलेला नाही. काळानुसार तो योग्यही होता. आताच्या काळात नसेल तर ठीक आहे, चालू द्या, परंतु आपले ते मूळ पुरुष अशा प्रकारे. सर्वात अगोदर 3 मुली आणि 2 मुलं उत्पन्न झाले. आकुती, देहुती, प्रसूती, प्रियव्रत आणि उत्तानपाद ही 5 संतान झालेली आहेत. आता इथं मुलांचं काही जास्त वर्णन केलेलं नाही, कारण यामध्ये मुलीच्या वंशावळीमध्ये सतीचं चरित्र आहे म्हणून सांगायचं एवढं मोठं. 3 मुली आहेत. आकुतीचा विवाह रुची प्रजापती बरोबर झाला, देवहूतीचा कर्दमान बरोबर झाला, आणि जी प्रसूती नावाची मुलगी होती तिचा दक्ष प्रजापती बरोबर विवाह झाला. आता कल्पभेदानं एका कल्पात त्यांना 24 कन्या झाला, एका कल्पामध्ये त्यांना 60 कन्या मानलेल्या आहे, आणि एका कल्पात त्यांना 16 कन्या मानलेल्या. भागवताचं जर चिंतन केलं तर 16 कन्या सांगितल्या जातात. 60 कन्या सांगितल्या एका दक्षाला एका ठिकाणी, आणि एका ठिकाणी किती? 24. 16, 24 आणि 60. कल्पभेद. कधी सती मोठी सांगितली, कधी मध्यम सांगितली, तर कधी लहानी सांगितली. आपल्याला त्या बाकीच्या भेदाशी काही घेणं देणं नाही. दक्षाच्या घरी सती जन्माला आली एवढं लक्षात ठेवायचं. आणि ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून त्या सतीचा विवाह भोले बाबांबरोबर करून देण्यात आला. तीच सती जगामध्ये कालिका, चंडिका, भद्रा, चामुंडा, जया, विजया, जयंती, भद्रकाली, दुर्गा, भोगवती, कामाख्या, कामदा, अंबा, मुडाणी, सर्वमंगला या अनेक नावाने प्रसिद्ध झाली. बोल जगदंबा माता की जय. अशा प्रकारे शिवजींच्या आज्ञेने ब्रह्मदेव म्हणतात, मी जे सृष्टी निर्माण केली त्याचं वर्णन मी तुझ्या समोर केलेलं आहे. कशा प्रकारे सतीचा जन्म झाला आणि भोलेबाबांसोबत त्यांचा विवाह झाला हे मी तुला थोडक्यात सांगितलं. नारदांनी पुन्हा प्रश्न विचारला, महाराज कैलास धाम सोडून, आपलं शिवधाम सोडून भोले बाबा कैलास पर्वतावर राहायला कसे काय आले? कुबेराची आणि त्याची मैत्री कशी काय झाली त्याच्याबद्दल सांगा. असं म्हटल्यानंतर विषयीची जी कथा आहे ती कथा सांगायला सुरुवात करतात. कांपिल्य नावाच्या नगरामध्ये यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण राहत होता. यज्ञ विद्या विशारद अशा प्रकारे होता. कर्मकांडामध्ये निपुण आहे, शस्त्रास्त्र विद्यामध्ये सुद्धा निपुण आहे, कारण तो शिकवणारा ब्राह्मण असल्या कारणाने लोकांना अनेक प्रकारचं ज्ञान पाहिजे. राजधर्म, दान धर्म, स्त्री धर्म, भगवत धर्म, मोक्ष धर्म असे अनेक धर्म असतात.
आणि जो गुरुपदावर असतो त्याने त्या सर्व धर्माचं ज्ञान ठेवलं पाहिजे. आणि असा हा विद्वान वक्ता ज्ञानी पुरुष, त्याला राजगृहामध्ये खूप मोठा मान सन्मान होता. त्यामुळे याला सकाळी उठलं की राजदरबारात जावं लागे आणि संध्याकाळ झाली की घरी वापस यावं लागेल, म्हणजे घरी यायला रात्र होत असते. आणि जे माणसं जास्त घराच्या बाहेर राहतात की नाही, त्यांचं घराकडे लक्ष दिल्या जात नाही. आता आम्ही गावोगावी फिरतो, लोकांना ज्ञान सांगत फिरतो, पण आमचे पोरं घरी काय करतील आम्हाला थोडी माहित आहे. आम्ही त्यांच्या तर मागे मागे नाही फिरू शकत ना. त्या यज्ञदत्त नावाच्या ब्राह्मणाचा मुलगा होता गुणनिधी. काय नाव होतं त्याचं? गुणनिधी. पण एकही गुण त्याच्यात नव्हता, एकदम वाया गेलेला. कुसंगती लागली ना. माणसाला जर कुसंगती लागली तर तो संगतीने बिघडतो. किती चांगल्या माणसाचा पोरगा असू द्या आणि किती चांगल्या कुळातला असू द्या, संगत फार खराब आहे सज्जन हो. वाईट माणसाची संगत झाली की त्याचं नुकसानच आहे, त्याला बर्बादीच अशा प्रकारे सांगितलेली आहे. पतन उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा, जजावे अधमा संत सेवी, राम श्री राम, श्री राम श्री राम. पतन उद्धार संघाचा, पतन उद्धार संघाचा महिमा, त्यजावे अधमा संत सेवी, राम पतन उद्धार संघाचा महिमा. उद्धारही संगतीचा आहे आणि पतन सुद्धा संगतीमध्येच आहे. कोणाची संगत करावी हे ज्याचं त्याच्यावर अवलंबून असेल. वाईट माणसाची संगती लागली, जुगार खेळायला लागला, दारू प्यायला लागला, व्यभिचार करायला लागला, चोऱ्याही करायला लागला. हे जे व्यसन करणारे लोक आहे ना, कधी भिकच मागत राहतात. जुगार खेळायची सवय गेलं की सगळे चालले जातात, काय शिल्लक राहते. पण आई त्याचे दोष झाकायचा प्रयत्न करत होती. लाडका पोरगा होता, एकुलता एक. आईला असं वाटे याचा बाप याला मारेल, ठोकेल, बोलेल, घराच्या बाहेर काढून देईल. आई त्याचे सर्व अशा प्रकारचे दोष झाकत होती. त्यामुळे आपण केलेले लाड हे आपल्या पोराच्या नाशाला कारणीभूत ठरत आहेत, हे तिच्या लक्षात आलं नाही. कलियुगामध्ये असंच चालू आहे. एवढा लाड करतात लोक, एवढा लाड करतात की त्यांचा लाड त्यांच्या स्वतःच्या नुकसानाला कारणीभूत ठरतो. करू नका असं नाही, पण खाण्यापिण्यापुरता काही गोष्टी करताच त्याचा लाड असला पाहिजे, जास्त डोक्यावर नाही घ्यायचं. कलियुगामध्ये यानेच नाश सांगितला गेलेला आहे. या गुणनिधीला अशा अनेक प्रकारचे व्यसन लागलेली आहेत. चोऱ्याही करायला लागला, कारण घरामध्ये धन भेटत नव्हतं. एक दिवस त्यानं इकडे तिकडे पाहिलं, हिऱ्याची अंगठी दिसली त्याला घरामध्ये, आणि ती त्याच्या बापाला राजानं भेट दिली होती, त्याच्या कार्यावर प्रसन्न होऊन. आणि तशी अंगठी राज्यामध्ये कोणाजवळच नव्हती. यानं ते चोरली, जुगारीमध्ये हारला, जो जिंकला तो बोटामध्ये घालून चालला होता आणि त्याचा बाप रस्त्याने येत होता. यानं त्याच्या बोटात अंगठी पाहिली, ओ चोट्या, माझी अंगठी चोरली. तुमची कशाला चोरली? मग मी तुमची अंगठी कशी काय चोरू? मी तुमच्या घरी गेलो नाही, तुमच्या घरी जाऊन विचारून पहा. नाही म्हणे, तुझ्या हातात जी अंगठी आहे ती माझी आहे. म्हणे असेल, मला काय सांगता, तुझ्या हातात कशी आली? म्हणजे ते मला नका विचारू, तुम्ही मला चोर म्हणता ना, मला चोर म्हणल्यापेक्षा, कलंक लावल्यापेक्षा घरी जा, विचारा
तुमच्या पोराने ही अंगठी इकडे इकडे कशी काय आली, माझ्या हातात कशी काय आली, ते पहा, विचारा. त्याने ज्या वेळेस त्याच्या पोराचं चरित्र सांगितलं त्याला धक्काच बसला. तो काही बोलला नाही. घरी निघून गेला आणि घरी गेल्या गेल्या बायकोला म्हणे, आज खरं खरं सांग म्हणे, पोरगा कुठं आहे? म्हणे आताच झोपला अभ्यास करून. काय म्हणे? शाळेत गेलता गुरुकुलात, तिकून आला, अभ्यास केला आणि झोपला म्हणे. जशी हानलीनं बद नाही, जोरात झणके देणं सुरू केले. हो, खरं सांगत नाही ना, मग आज त्याची जीवार आली, तळपायाची मस्तकामध्ये गेली. आजपर्यंत हे म्हणतील तसंच आपण ऐकलं, पण ज्या वेळेस बाहेरच्या लोकांकडून आपले घरचे कारनामे ऐकायला भेटले, त्याला राग अनावर झाला. खरं बोल म्हणे, तुझा पोरगा कसा आहे, काय आहे ते. आज खोटं नाही बोलायचं. मला बाहेरच्या लोकांकडून सगळं समजलं. त्याला सुद्धा झोपीतून उठवलं. अरे म्हणे, अंगठी कुठे आहे? म्हणे कोणती अंगठी? त्याचे 2-3 कानाखाली दिली. म्हणे मला राजाने जी हिऱ्याची अंगठी दिली होती, ते मी अमक्या अमक्या ठिकाणी ठेवली होती, कुठे आहे दाखवून द्या. इकडे तिकडे शोधली, सापडली नाही. धमक्या दिल्यानंतर मग खरं बोलायला लागले. म्हणे महाराज, तुमचा पोरगा काही सुशील नाही, काही नाही, काहीच नाही, 1 नंबरचा बदमाश आहे, व्यसनी आहे, पण मी हे सगळं तुमच्यापासून लपवून ठेवलं. त्याला खूप वाईट वाटलं. मला तुम्ही एवढ्या दिवस झाले फसवत आहात, आता माझ्या डोळ्यासमोर तुम्ही थांबू नका, निघून जा. त्या बायकोला आणि पोराला घराबाहेर काढून दिलं. आता त्याची माय जिवंत होती तोपर्यंत कसं तरी काही करून, काम करून, थोडस कुठंतरी अन्नधान्य आणून त्याला खाऊ पिऊ घालत होती. पण त्याची आई मेल्यानंतर त्याचे हाल व्हायला लागले. कामाची सवय नव्हती. एखाद्याला काम मागायला जाव तर लोक पहिले तोंडाकडे पाहतात. जो कधी काम करत नाही, लय धडधाकट असेल, तो काम करायला गेल्यावर लोकांना माहित असेल तर लोक त्याला कामावर ठेवत नाही. कारण त्यांना माहित असते याचं शरीर कामाचं नाही, हा पाहिजे तसं काम करू शकणार नाही. आणि भीक मागायला जाव तर लोक म्हणतील, हातपाय तर ठीक आहे तुझे, हातपाय मुडले का तुझे, काम करता येत नाही का? आणि काम करायला गेलं की म्हणतात तू कामाचा नाही, तुझ्या त्याने काम होणार नाही. त्यामुळे त्याची उपासमार व्हायला लागली. भुकेने अशक्त झाला. काय करावं काही सुचत नव्हतं. या गावातून त्या गावात, त्या गावातून या गावात, अशा प्रकारे फिरायला लागला. फिरता 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 एका नगरामध्ये गेला. त्या ठिकाणी शिव मंदिर होतं. आणि त्या शिव मंदिरामध्ये एक परिवार जमा झाला. काही नवस बिवस काहीतरी असेल त्यांचं. त्याला वाटलं हे नैवेद्य दाखवतील, निघून जातील, आपण नैवेद्य खाऊ, जमून जाईल आपलं. त्यांच्या सोबतच मंदिरामध्ये घुसला. बाजूला जाऊन पाहतो काय करतात ते. त्यांनी मस्त प्रकारे शिवपूजन केलं. शिवपूजन केल्यानंतर आता निघून जावं की नाही, बसले तिथं भजन कर. त्याला लागलेली होती भूक. नैवेद्य वगैरे सगळं तर दाखवलेलं आहे, पण त्याला भूक लागलेली होती. त्या नैवेद्याच्या आशेने का होईना तो त्या शिवपूजनाकडे पाहत होता. काही काही व्यक्तीला काहीच घेणं देणं नसते, कोणतं कीर्तन काय येऊन बसेल दिसतात ते, पण त्याच फक्त काय असते. आमच्या गावातही एक व्यक्ती होता, कोणता हरिपाठाचं एक प्रमाणही पाप नाही, काहीच नाही, काहीच नाही, पण कितीतरी दिवसापासून सप्तेमध्ये इकडे तिकडे जात होता. फक्त कशासाठी? बस 2 टाइम भागले, बाकी काही घेणं देणं नाही. त्या मंदिरामध्ये तो गेला. त्या नैवेद्याच्या आशेने ते शिवपूजन पाहिलं आणि हे निघून जातील अशी आशा होती, पण ते भजन करत बसले. आता उठतील मग उठतील, आता उठतील मग उठतील. वाजले 12. किती वाजले? जागरण करणारे लोक 12 वाजेपर्यंत करतात. 12 वाजले. मग आता घरी जाव की नाही? आता एवढ्या रात्री कुठून जातील? झोपली तिथंच.
त्यांच्या पूर्णपणे झोपण्याची वाट पाहत होतं, कारण एकदम काही कोणी झोपत नाही, चुडबुड 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 चुडबुड. कारण कोणी कसं नाही का, एखाद्याला झोपच येत नाही रात्री. आणि अशा प्रकारे सगळेजण निवांत झोपले. त्याच्यात 12च्या पुढे एकही होऊन गेला, पण त्या भुकेच्या आशेनं टक 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 पाहत होता. सगळे झोपले. हळूच उठला, मंदिराच्या गाभाऱ्यात गेला, तर ते दिव्याची वात काय झाली होती, कमी झाली होती. त्याला काजळी आली होती, त्या अंधारामध्ये पाहिजे तसं दिसत नव्हतं. त्याने काय केलं, त्याची काजळी काढली, वात वाढवली, ते दिवा पेटवला आणि लख अशा प्रकारे उजेड पडल्यानंतर जसा नैवेद्य घ्यायला गेला, कोणीतरी झोपेतून उठलं. खायचं बी राहिलं, फक्त घेतला. कोणीतरी उठलं, चोर 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 म्हणत त्याला पकडलं, बद 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 मारलं. सज्जनो, त्याला भूक लागलेली होती, त्यातल्या त्यात यांनी जोराने मार दिला, बेदम मार दिला. त्यामुळे तो आंधळा झाला, बेशुद्ध पडला, आंधळा झाला. लोकांनी त्याला सोडल्यानंतर कसा तरी शुद्धीवर आला. काही दिवसानंतर तो मरण पावला. आता अशा अवस्थेमध्ये कधीपर्यंत जगेल. काही दिवसानंतर तो मरण पावला. मेल्यानंतर त्याला शिवलोकाची प्राप्ती झाली. कोण्या लोकाची प्राप्ती झाली? शिवलोकाची प्राप्ती झाली. कशामुळे झाली? चोरी केल्यानं, आहे की नाही? चोरी केल्यानं नाही, त्याने चोरीच्या हेतूने जो दिवा लावला होता ना, त्या दिव्याच्या पुण्याईनं त्याला शिवलोकाची प्राप्ती झाली. म्हणून आपल्याला असं वाटत असेल शिवलोकाला आपण गेलो पाहिजे, पुण्यलाभ झाला पाहिजे, आपण सुद्धा शिव मंदिरामध्ये दिवा लावला पाहिजे. नाही दिवा लावता आला, वाती नेऊन द्या, काळी पेटी नेऊन द्या, नाही का? आपल्याला काळ्या लावायचे काम जमतातच, नाही का? काळी पेटी नेऊन द्या. एखाद्या वेळेस तेल नेऊन द्या. आपण नाही तर तिथं मंदिरामध्ये कोणी गेलं तर तेल टाकेल, दिवा लावेल, त्याचा पुण्य लाभ होतो. सज्जन, शिवलोकाची प्राप्ती त्याला झाली. काही दिवसानंतर तो एका राजाच्या घरी जन्माला आला. अरिंदम नावाच्या राजाचा तो पुत्र झाला. दम, कलिंग देशाचा राजा. आणि हे पुण्याई कशाची आहे? फक्त त्या दिव्याची. म्हणून दिवे लावत जा. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही काय कमी दिवे लावले काय? चालूच आहे आमची दिवे लावून. शिव मंदिरामध्ये दिवा लावला पाहिजे, बिल्ववृक्षाच्या खाली दिवा लावला पाहिजे. आणि या पुण्याने तो शिवलोकातही गेला. पुढचा जन्म त्याला कलिंग देशाचा राजा अरिंदम, त्याच्या पुत्राच्या घरी दम नावाचा पुत्र म्हणून तो जन्माला आला. आणि अशा प्रकारे लहानपणापासूनच शिवभक्ती करत होता तो राजा झाल्यावर बी. कारण पूर्वजन्मीचे संस्कार राहतात माणसावर. त्यानं मागच्या जन्मात नकळत केलं, त्याला शिवलोकात जायला भेटलं, आणि त्या पुण्याईच्या बळावर तो राजा झाला. आणि राजा झाल्यावर सुद्धा त्यानं भक्ती करत राहिला, लोकांना सांगत राहिला शिवपूजन करत जा. काही दिवसानंतर त्यानं आपल्या राज्यामध्ये दवंडी पिटवली. आणि काय नियम लावला माहित आहे का? प्रत्येकाने दररोज एक दिवा मंदिरामध्ये घेऊन जावा आणि लावावा. जिथं जागा दिसेल तिथे, मंदिर प्रांगणामध्ये, पायऱ्यावर, जिथं असेल तिथं. राजा बोले दल हाले. राजाची आज्ञा म्हटल्यानंतर भीतीने सगळेजण दिवे लावायला जात. म्हणजे दररोज अशा प्रकारे जणू काही दिवाळीच होत होती. कालांतराने तो मरण पावला. मेल्यानंतर त्याने जो दिवे लावण्याचा उपक्रम आपल्या राज्यामध्ये केला होता ना, त्याच्या पुण्याईनं तो अलकावतीचा राजा झाला, कुबेर झाला. नम पार्वती पतये हर हर महादेव. काय होण्याचं सौभाग्य प्राप्त झालं त्याला? अलकावतीचा राजा कुबेर झाला तो कुबेर. आता या कुबेराला
कुठेही जाता येत होतं. तो स्वर्गातही जाऊ शकत होता, कैलास लोकामध्ये सगळीकडे जात होता. या गुणनिधीची कथा सांगतात. तो कुबेर म्हणून जन्माला आला ना, पण त्या अगोदर त्याला जे दिव्य शरीर प्राप्त झालं, त्या दिव्य शरीराच्या माध्यमातून तो कुठं गेला? कैलास पर्वतावर गेला आणि तिथं त्याने शिव पार्वतीला अशा प्रकारे पाहिलं, नमस्कार केला आणि भगवंताला प्रार्थना केली की प्रभो, तुम्ही माझ्या जवळ राहावं अशी माझी इच्छा आहे. माझ्या जवळ म्हणजे माझं शहर जिचं असेल राहण्याचं, माझ्या गावाच्या जवळपास कुठंतरी तुमचं ठिकाण करावं. भगवंताने त्याला आशीर्वाद दिला, तथास्तु, मी तुझ्या अलकावती नगरीच्या जवळच अशा प्रकारे राहील, म्हणजेच कैलास पर्वतावर राहायला. त्याच वेळेस भगवान शिवजींनी त्या गुणनिधीला कुबेर होण्याचा आशीर्वाद दिला होता. तू यक्षांचा किन्नरांचा अध्यक्ष होशील, सर्व धनाचा अधिपती होशील, तुझ्याशी मी मैत्री करेल, तुझ्या समीप राहील, अलकापुरी नगरीजवळ निवास करेल, अशा प्रकारे आशीर्वाद दिला. पण ज्या वेळेस तो कैलास पर्वतावर गेला की त्याला ईर्ष्या वाटली होती. सज्जन, एकदम नवीन नवीन गेला, शिवजींना नमस्कार केला, एकदम दिव्य तेज शिवजींचं दिसत होतं आणि भगवान शिवजीच्या डाव्या बाजूला कोणीतरी स्त्री बसलेली त्यानं पाहिली. त्याला ईर्ष्या वाटली. जसं लहान पोरांना समजत नाही, लहान पोरांना समजत नाही, पहिलं लेकरू होईल असते, त्याचे लाड होतात, मग होते दुसरं लेकरू, दुसरं लेकरू झाल्यानंतर त्याचे लाड केल्या जातात, मोठ्याचं थोडं दुरावा होतो, मग त्या पोराला राग येते, आई बघतो त्यालाच घेते, मला घेत नाही, त्याला काय येतं? राग येतो, ईर्ष्या वाटते त्याला. किंवा दुसऱ्या कोणाचं लेकरू घेतल्यानंतरही पोराला ईर्ष्या वाटते, वाटते की नाही? माझ्या आईनं फक्त माझा लाड करावा, दुसऱ्या कोणा पोराला घेऊ नये. तसं या भक्ताला वाटलं, ही स्त्री कशी, हिनं काय पुण्य केलं असेल, कोणती भक्ती केली असेल की हिला शिवजींच्या जवळ बसण्याची परवानगी भेटली. ईर्ष्यायुक्त नजरेने पाहत होता, हे पार्वतीला सहन झालं नाही. पार्वतीने शाप दिला, तुझा एक डोळा फुटेल, म्हणून त्याचा डोळा फुटला. ज्यावेळेस तो शरण आला, त्यावेळेस पार्वती मातेने त्याला क्षमा केली आणि त्याला सांगितलं, तू एका डोळ्यानंच पाहशील. म्हणून तो पिंगाक्ष या नावाने प्रसिद्ध झाला. पिंगल नेत्र, पिंगाक्ष वगैरे अशा प्रकारे कुबेर भगवान शंकराच्या आशीर्वादाने अलकावतीचा राजा झाला, कुबेर झाला, धनाचा अधिपती झाला, यक्ष किन्नरांचा अध्यक्ष झाला. आणि भोले बाबांनी त्याला वचन दिलं होतं की मी तुझ्या नगरीजवळ राहील. म्हणून आता आपलं ते धाम सोडून कैलास पर्वतावर येण्याकरता भोले बाबांनी आपला शंख वाजवायला सुरुवात केली. शंख वाजवला, डमरू वाजवला, आणि जसा त्या डमरूचा निनाद तिन्ही लोकांमध्ये घुमला, त्या डमरूच्या आवाजाने तिन्ही लोक त्या ठिकाणी हजर झालेत. सर्व देवी देवता हजर झालेत, कारण भगवंताचं वाजत गाजत त्या कैलास पर्वतावर आगमन झालं पाहिजे. म्हणून मोठ्या थाटामाटामध्ये वाजत गाजत त्या ठिकाणी कैलास पर्वतावर भोले बाबांचं आगमन झालं. आणि तिथं गेल्यानंतर भोले बाबांनी पार्वतीची एक वेगळी निवास व्यवस्था करून दिली आणि आपल्या स्वतः करता एक मोठा विशाल दगड आसन म्हणून निवडला आणि त्याच्यावर बसून निवांत अशा प्रकारे ध्यानस्थ बसतात.
आपली ध्यान साधना भोले बाबा करतात. तर अशा प्रकारे भोले बाबा कैलास पर्वतावर राहायला आले. ही कथा या ठिकाणी सांगितली. नमः पार्वती पतये हर हर महादेव. रुद्र संहितेतील सृष्टीखंडामधले ही कथा आहे. या ठिकाणी सृष्टीखंड समाप्त होतो. दुसरा खंड आहे सतीखंड. यामध्ये माता सतीचं चरित्र श्रवण करायला मिळते. आपण ते सुरुवात करणार. 2 मिनिटं भगवंताचं टाळी वाजून भजन करायचं. सीताराम राम राम सीताराम, सीताराम राम राम सीताराम राम राम, सीताराम राम राम सीताराम राम राम, सीताराम राम सीताराम राम राम, सीताराम राम राम सीताराम राम राम, राजा राम 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 सीताराम राम राम, सीताराम राम राम सीताराम राम राम, सीताराम राम राम सीताराम राम राम, सीताराम राम राम सीताराम राम राम, टाळी वाजवा भजन करा. राजा राम 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 सीताराम राम राम, सीताराम 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 राम राम सीताराम राम राम, राजा राम 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 सीताराम राम राम, राजा राम 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 सीताराम राम राम, राजा राम 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 सीताराम राम राम, सीताराम राम राम सीताराम राम राम. राम 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 सीताराम राम राम, राजा राम 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 सीताराम राम राम, राम 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 सीताराम राम राम, राजा 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 राम 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 सीताराम
सीतारामचंद्र भगवान भगवान की जय. नमः पार्वती पतये हर हर महादेव. रुद्र संहितेतील सतीखंडामध्ये सतीचं चरित्र आहे. नारदांनी ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला, महाराज मला शिवजींच्या विवाहाचा प्रसंग श्रवण करायचा आहे. सतीने देह त्याग का केला, ती पार्वती रूपाने कशी जन्माला आली, तिने तप कसं केलं, विवाह कसा झाला. कारण डबलच्या विवाहाच्या अगोदर भोले बाबाने कामदेवाला भस्म केलं होतं. मग कामदेवाला भस्म केल्यानंतरही पुढे त्यांचा विवाह कसा काय झाला, सर्व प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले. ब्रह्मदेव या ठिकाणी सर्वात अगोदर कामदेवाचं चरित्र सांगतात. कामदेवाला कशा पद्धतीनं भस्म केल्या गेलं, काय केल्या गेलं, तो उत्पन्न कधी झाला. ब्रह्मदेव म्हणतात, नारदा सतीचं संक्षिप्त चरित्र मी तुला सांगितलं. ज्यावेळेस मी सृष्टी उत्पन्न करत होतो त्यावेळेस मी 10 पुत्र जन्माला घातले, माझे मानस पुत्र. मरीची, अत्री, पुलह, पुलस्त्य, अंगिरा, कृतु, वशिष्ठ, नारद, दक्ष, भृगु. त्याच काळामध्ये माझ्या मनापासून एक सुंदर अशा प्रकारची मुलगी उत्पन्न झाली, माझी मानस कन्या, जिचं नाव आहे संध्या. तिचं नाव संध्या ठेवायचं कारण काय, ती दिसायला सुंदर तर होती, पण दिवसा काय व्हायचं काय माहिती, अशी कोमजून जायची, निस्तेज होत होती. आणि जशी जशी संध्याकाळ होत होती फुलून दिसत होती. साक्षात सायम संध्येचं ते स्वरूप होतं, म्हणून तिचं नाव संध्या ठेवलं. खूप सुंदर होती दिसायला. त्याच काळामध्ये कामदेवही उत्पन्न झाला. कामदेव उत्पन्न झाल्यानंतर त्याने मला प्रार्थना केली, महाराज मी कोण आहे, काय आहे, माझं कर्तव्य काय. तोही दिसायला खूप सुंदर होता, एवढा सुंदर होता की स्त्रिया तर जाऊ द्या, माणसं सुद्धा मोहित होत होते, एवढा तो सुंदर होता. त्याला पाहिल्यानंतर ब्रह्मदेव म्हणायला लागले, तुझं नाव कामदेव असेल, कारण तुझ्यामुळे लोकांच्या मनामध्ये काम भावना उत्पन्न होईल. आणि तुझ्याकडे कामही तेच आहे, कशाचं, लोकांच्या मनामध्ये काम उत्पन्न करायचं. मदाचा प्रादुर्भाव करणारा असेल म्हणून तुझं नाव मदन असेल. तुला दर्प असल्यामुळे लोक कंदर्प म्हणतील. लोकांच्या मनाला तू विकृत करतील. मनोमथनाती सर्वेशाम पंचबाणेन कामिनाम तन्नाम मन्मथस्तेन प्रवदंती मनीषिणा. लोकांच्या मनाला तू विकृत करशील, मथन करशील त्यांच्या मनात, म्हणून तुझं नाव मन्मथ अशा प्रकारे पडेल. अनेक नावं दिली आणि सांगितलं, दक्षाची एक कन्या आहे रती नावाची, ती रती नावाची कन्या तुझी पत्नी असेल. 5 सहकारी तुझे असतील पंचबाण, रोचन, हर्षण, मोहन, शोषण आणि मारण. या पंचबाणांच्या माध्यमातून तू लोकांची मन विकृत करशील, लोकांना मोहित करशील. आणि बोलता बोलता काय म्हटलं माहित आहे का, या तुझ्या पंचबाणांच्या रेंज मध्ये जो जो आला तो काम मोहित होईल. नुसते माणसंच नाही, जीव जंतू तर म्हणते तुझे काय म्हणतात ते तुमचंच गिऱ्हाईक आहे, तुमच्या हातून ते कधी सुटणारच नाही. पण देव सुद्धा सुटणार नाही, ऋषी मुनी साधू लोक सुद्धा सुटणार नाही. लय ते तपश्चर्या करतील, लय ते स्वतःला आवरण्याचा प्रयत्न करतील, पण नाही, तुझ्या रेंज मध्ये आला म्हणजे गेलं, झालं, त्याचं वाटोळच होऊन जाईल. आम्ही सुद्धा सुटणार नाही. जसं ब्रह्मदेवानी असं म्हटलं, त्यांनी विचार केला, देव सुटणार नाही म्हटले, ऋषीमुनी सुटणार नाही. इथं ऋषीमुनी बी आहे आणि देव बी आहे. म्हणजे आपले बाबा जे ब्रह्मदेव आहेत ते देव आहेत, आणि नारदाजी इत्यादी ऋषी हे काय आहेत, ऋषी आहेत. एक काम करून हा आशीर्वाद खरा आहे का खोटा आहे
हे आपण पाहूया. म्हणून त्याने त्याच ठिकाणी आपले पंचबाण सोडले आणि त्या पंचबाणांच्या प्रादुर्भावाने ते 10 भाऊ, कोणाचे? कामदेवाचे. ते 10 भाऊ, ती संध्या आणि ब्रह्मदेव सगळे एकामेकावर मोहित झाले. भाऊ आपल्या बहिणीवर मोहित झाले, बहीण भावांवर मोहित झाली, बापही बहीण मुलीवर मोहित झाला, मुलगी बापावर मोहित झाली. ज्यावेळेस हा प्रकार चालू होता, धर्माचंही मन बिघडलं होतं, पण धर्माने स्वतःला पटकन सावरलं. आपल्या भावाला आणि बापाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, बाबा तुम्ही कोण्यात असेच चालले, लक्षात या, भानावर या थोडस, काही पुरा वळवळ नको करू. माझं बोलताना सगळं लक्ष इकडे तिकडे जाते, ज्यानं त्यानं फक्त ज्याचं त्याचं काम केलं पाहिजे. जे देवाची काळी देवाच्या हाती. माझे शब्द बदलतात ना, मला लक्ष इकडे तिकडे जाते ना. सांगणाऱ्या माणसाचं लक्ष सगळीकडे असते. काय सांगत होतो मी? कामदेवाची कथा. असं रेंज मध्ये आलं की मग आमचंही मन बिघडते नाही का, विक्षेपाच्या रेंज मध्ये. कामदेवाच्या रेंज मध्ये आल्यानंतर ब्रह्मदेव मोहित झाले, ते मुलं मोहित झाले, ते मुलगी मोहित झाली. पण धर्माने त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला, पण जमत नव्हता बजेट. त्यानं लगेच भोले बाबाला प्रार्थना केली, भोले बाबा लवकर काहीतरी कृपा करा, नाहीतर सगळा आघात होऊन जाईल या ठिकाणी. त्या ठिकाणी भोले बाबा आले. भोले बाबांनी धमकावलं ब्रह्मदेवाला, का रे हो, वेदांचा ज्ञाता आहे ना तू, विधीचा जनित आहे, सर्वांना धर्म शिकवतो आणि स्वतःच बिघडला. लगेच भानावर आले, क्षमा मागायला लागले. पण कधी कधी काय होते सज्जनो, तुम्हाला सांगतो, एखाद्याला खरं सांगायला गेलं की नाही, त्याच्या हिताचं सांगायला गेलं की त्याला राग येत असते. काय येत असते? राग येत असते. नितेश महाराज, तुम्हाला राग नाही आला ना? कथाच सांगून राहिलो मी. हिताचं सांगायला गेलं की राग येते. त्या ब्रह्मदेवाला आला तनका. म्हणजे भगवान शिवजीने काय समजून सांगितलं, अहो ब्रह्मदेवा, तुम्हाला काही समजते की नाही, हे तुमची पोरगी आहे ना, तुम्ही त्यांच्यावर मोहित झाले. त्यांनी काम तर टाकून दिला, लगेच आपली चूक ते दुरुस्त केली, पण त्यांनी जे समजून सांगितलं त्या समजून सांगण्याचा राग आला. म्हणून आपल्या मराठीमध्ये एक म्हण प्रसिद्ध आहे, ज्याचं करावं भलं तो म्हणते माझंच खरं. काही काही लोकांना खरं सांगायला गेलं की ते राग येतो त्यांना. ब्रह्मदेवाला राग आला आणि त्या दिवशी ब्रह्मदेवानं प्रतिज्ञा केली, नाही एक दिवस म्हणे तुम्हाला कामदेवाच्या फासामध्ये अटकवलं आणि तुमची फजिती केली तर मग म्हणा. त्या ब्रह्मदेवाचं असं म्हणणं होतं, आम्ही काय आमच्या मनानं मोहित झालो, या कामदेवानं बिघाडा केला म्हणून झालो. कामदेव त्याचं काम करत असते, पण आपणही आपल्या मनावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं नाही. भोले बाबांना लक्षात आणून दिलं तर त्याचा राग आला. पण काय प्रतिज्ञा केली की तुम्हालाही एक दिवस अद्दल घडवेल, आणि त्या दिवस पासून लागले ना बा कामाला. पण त्यांच्या लक्षात आलेलं होतं की भोले बाबा स्त्री शिवाय पुरुष मोहित होत नाही. कशाशिवाय मोहित होत नाही? स्त्री शिवाय पुरुष मोहित होत नाही. आणि भोले बाबा या जगातल्या कोणत्याच सुंदर स्त्रीवर मोहित होणार नाही, जगदंबेशिवाय. कोणाशिवाय? जगदंबेशिवाय. आणि जगदंबेनं आत्महत्या केलेली होती. ती पुन्हा मुलगी रूपानं जन्माला आली पाहिजे, मग ते प्रार्थना केली गेली पाहिजे, तो भाग वेगळा. तर ब्रह्मदेव अशा प्रकारे सांगायला लागले. ब्रह्मदेव म्हणतात, नारदा असं झालं होतं बा, आमचेही मन खराब झाले होते, तुझ्या भावांचे सगळ्यांचे मन खराब झाले होते, पण वेळीच धर्माने भोले बाबाला प्रार्थना केली, म्हणून आम्ही त्या पापातून अशा प्रकारे वाचलो. पण झालं काय, सर्वांना त्या गोष्टीचा खेद वाटायला लागला. त्या पापातून मुक्त होण्याकरता ते सर्व ऋषीमुनी तीर्थयात्रादी कर्म करण्याकरता निघून गेले. पुढे त्या संध्येचं काय झालं विचारल्यानंतर सांगायला लागले, त्या संध्येनं सुद्धा प्रतिज्ञा केली, मी माझ्या भावांवर आणि बापावर मोहित झाली, म्हणून आता मी हा देह सोडणार नाही. अशा प्रकारे तिनं प्रतिज्ञा केली, तप करायला लागली. तपावर भगवान प्रसन्न झाले. भगवंतानी तिला सांगितलं, तू देह तर त्याग, पण असा रिकामा टाकू नको.
आम्ही सांगतो तशा पद्धतीनं त्याग. तुला काही पाहिजे हवं असेल तर माग. तिने काय मागितलं माहितीये का? 2 गोष्टी मागितल्या. एक वर असा मागितला की बालपणी कुणालाही काम मोह अशा प्रकारे प्राप्त होऊ नये. म्हणजे कामाने व्याकुळ लहान पोरगा झाला नाही पाहिजे, त्याला ते समजू नये थोडासा समजदार होईपर्यंत. हे एक मागणं मागितलं. आणि दुसरं मागणं मागितलं, पुढच्या जन्मामध्ये माझा पती असा असावा की त्याला परस्त्रिया ह्या आई समान बहिणी समान वाटाव्या, त्याच्या मनामध्ये कसल्याही प्रकारचे विकार नसावे, माझ्या व्यतिरिक्त तो वाईट नजरेने कुणाकडे पाहिलं नाही पाहिजे, असा निर्विकार पती मला मिळाला पाहिजे, असा आशीर्वाद मागितला. आणि नंतर तिला सांगितलं गेलं की तू अमुक अमुक अशा प्रकारच्या ऋषीच्या आश्रमामध्ये जा, त्या ठिकाणी यज्ञ चालू आहे आणि त्या यज्ञामध्ये मेधातिथी ऋषीच्या आश्रमामध्ये जा, तिथं सप्तर्षी ऋषी आहेत. सप्तर्षी ऋषीपैकी एखादा जो कोणी तुला आवडत असेल त्याचं स्मरण करून तू त्या अग्नीमध्ये देहत्याग. देहत्याग अशा प्रकारे सांगितल्यानंतर म्हटले, महाराज मी तिथं कशी काय राहू, सगळे माणसं तिथं स्त्रीच्या रूपामध्ये कशी काय राहील? त्यावेळेस सांगितलं की तुझं रूप कोणालाही दिसणार नाही. यज्ञ सुरू आहे, त्या यज्ञामध्ये तू जा, गुप्त रूपाने त्या आश्रमामध्ये निवास कर, कोण ऋषी कसा पद्धतीनं वागतो ते पहा, आणि जो तुला खरोखर वैरागी वाटत असेल, शुद्ध आचरणवाला वाटत असेल, मरते वेळी त्याचं चिंतन करून देह त्यागल्यानंतर तुला त्या ऋषीच्या मुलीच्या रूपाने जन्म भेटेल आणि त्या ऋषीची तू पत्नी होशील. कोण्या? ज्या ऋषीचं स्मरण करून देह त्यागलेला. तिनं तसंच केलं. पूर्णाहुती असते यज्ञाच्या शेवटी. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, अशा प्रकारे काही मंत्रांच्या माध्यमातून पूर्णाहुती केल्या जाते. त्यावेळेस तिने वशिष्ठांचं स्मरण केलं आणि त्या अग्नीमध्ये देह त्यागला. यज्ञ झाल्यानंतर त्या यज्ञामधून कन्येच्या रूपानं ते प्रगट झाले. मेधातिथी ऋषींना खूप आनंद झाला. तिचा भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकार केला. आनंदाने तिला वाढवलं आणि मोठी झाल्यानंतर वशिष्ठ ऋषींना पत्नी म्हणून अशा प्रकारे समर्पित केलेला आहे. नमः पार्वती पतये हर 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 महादेव. ब्रह्मदेव म्हणतात, नारदा यानंतर मी शंभूप्रिया दुर्गेचं स्मरण करू लागलो. कशासाठी? माझा बदला घ्यायसाठी. बदला राहिला तर घ्यायचा. सतीच्या रूपाने तिने जन्म घेतला पाहिजे की नाही? बघा, ब्रह्मदेवानं तर लग्न केलं, भगवान विष्णूने लग्न केलं, पण भोले बाबांचं जे रूप आहे रुद्र, त्यांचा विवाह झालेला नव्हता आणि ते कोण्याही स्त्रीकडे पाहू शकणार नाहीत. त्यासाठी कोणाचा अवतार पाहिजे? जगदंबेचाच अवतार पाहिजे. जगदंबा अजून अवतीर्ण झाली नाही, म्हणून ब्रह्मदेव म्हणतात, मी त्या जगदंबेची प्रार्थना केली. त्या जगदंबेची प्रार्थना केली, जगदंबा प्रगट झाली. सांगा महाराज काय पाहिजे? म्हणे काही नाही, तू त्या दक्षाच्या घरी मुलीच्या रूपाने जन्म घे. म्हणे घेणार, पण त्या दक्षाने अगोदर तप केलं पाहिजे. कारण मी कोणाच्याही घरी जन्म घेऊ शकत नाही, तो पुण्यवान असला पाहिजे की नाही. म्हणून अगोदर त्या दक्षाला माझ्यासाठी तप करायला लावा आणि त्या तपावर मी प्रसन्न होईल, त्यांना आशीर्वाद देईन, मग जन्म घेईल. ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही. अंतर्धान पावली. यानंतर ब्रह्मदेव दक्षाकडे गेले. दक्षाला सांगितलं की जगदंबा तुझ्या घरी मुलगी रूपाने जन्माला आली पाहिजे, यासाठी तू तप कर. ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून दक्षाने तपाला सुरुवात केली. त्या तपावर भगवती जगदंबा प्रसन्न झाली आणि साक्षात जगदंबा रूपाने त्या ठिकाणी प्रगट झाली. बोल अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी,
बोल जगदंबा माता की जय. दक्षाच्या समोर जगदंबा माता प्रकट झालेली आहे. ब्रह्मदेवाने हात जोडून जगदंबेची प्रार्थना केली. जगदंब महामाये जगदीशे महेश्वरी कृपां कृत्वा नमस्तेस्तु दर्शितं स्वपूर्महम्. जगदंब महामाये जगदीशे महेश्वरी अशा प्रकारे दक्षाने प्रार्थना केल्यानंतर दक्षाने ज्यावेळेस तू माझ्या घरी मुलीच्या रूपाने जन्म घे असा आशीर्वाद मागितला, जगदंबेने आशीर्वाद दिला, अंतर्धान पावली आणि योग्य वेळ आल्यानंतर जगदंबेने दक्षाच्या घरी सती रूपाने जन्म घेतला. बोल सती मैया की जय. दक्षाला ज्या अनेक कन्या होत्या त्या प्रत्येक कन्येचा विवाह करून दिला गेलेला आहे. 27 चंद्राला दिल्या, 13 कश्यपांना दिल्या, 2 भूतांना दिल्या, 2 अंगिरसाला दिल्या, 2 कुशस्वाला दिल्या, 4 तार्क्ष नावाच्या कश्यपाला दिल्या. जे सती नावाची होती ती महादेवाला दिली. आता कल्पकल्पामध्ये भेद आहे बरं का. कधी ती 16 कन्यांपैकी झाली, कधी 24 कन्यांपैकी एक झाली, कधी 60 कन्यांपैकी झाली, पण दक्षाची कन्या होती हे मात्र नक्की. ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून दक्षाने सतीचा विवाह भोले बाबांबरोबर लावून दिला. आनंदानं राहत होते. कैलास पर्वतावर सतीला राहण्याकरता भला मोठा महल बांधून दिला होता विश्वकर्म्याच्या माध्यमातून, आणि त्या महलामध्ये सती राहत होती आणि आपल्या पतिदेवाची भोले बाबाची सेवा करत होती. अशा प्रकारे आनंदानं राहत होते. त्याच काळामध्ये दक्षाला सर्व अशा प्रकारच्या प्रजापतींचा अधिपती म्हणून नियुक्त केलं गेलं होतं. माणसाकडे पदप्रतिष्ठा आली की माणूस मस्ती येत असतो, स्वतःलाच मोठं अशा प्रकारे समजत असतो. हा जो दक्ष होता ना, कट्टर अशा प्रकारे विष्णू भक्त होता. पहिल्यापासूनच शिवजीचा द्वेष करत होता, पण बापाच्या सांगण्यावरून नाईलाजास्तव आपली पोरगी देऊन टाकलेली होती. आणि त्यातल्या त्यात एक दिवस त्याला असं कारण भेटलं भांडणाकरता काहीतरी कारण, मग पहिलेच मनात द्वेष असते. कधी तुमच्या माहितीसाठी सांगतो, माणूस जर प्रेमाचा असेल ना, मोठ्या मोठ्या चुकाही माणूस पोटात घेते, पण अगोदरच मनात द्वेष असेल तर फक्त एवढंच कारण पाहिजे. किती? फक्त एवढंच, त्याला फक्त कारण पाहिजे. आता हे सप्त्यातही तसंच होते बरं. आता समजा तुम्ही मला सांगितलं, दुसऱ्याला जर दुसरा महाराज सांगायचा असला ना, फक्त महाराजची एवढीशी चूक पाहिली पाहिजे, बस मग झालं सुरू. असा अनुभव सांगतो बरं तुम्हाला. एका गावात असा अनुभव झाला. 2-4 वर्ष कथा होती, सगळ्या लोकांना कथा आवडत होती, पण काही काही लोक अशा, त्यांना घेणं देणं काही नसते, ऐकायला काही नाही, फक्त चॅनल बदलतं पाहिजे. काय पाहिजे? चॅनल बदलतं. आता मला सांगा, काही काही गोष्टी इमर्जन्सी असतात की नाही. 2-3 तासाची दिंडीन मला जावं लागलं लघवीला, आणि नेमकं त्याच दार यावं का तरी मी लघवीला जाऊन आलो. म्हणे तो असा कसा महाराज म्हणे दिंडीतच थांबला नाही. दुसऱ्या वर्षी कथाच नाही घेऊ दिली त्यांनी. सांगायचं तात्पर्य, माणसाच्या मनामध्ये जर क्रोध असेल, एखाद्या व्यक्तीविषयी मनामध्ये चांगली भावना नसेल, तर थोडीशी चूक सुद्धा त्याला भांडणासाठी कारणीभूत ठरते. भोले बाबाविषयी अगोदरच राग होता, आणि त्यातल्या त्यात एक दिवस यज्ञ समारंभामध्ये भोले बाबाच्यानं त्याचा अपमान झाला. वास्तविक भोले बाबानं अपमान केला नव्हता, पण त्याला तसं वाटलं. त्यानं भल्या मोठ्या यज्ञाचं आयोजन केलेलं होतं. ऋषी मुनी देवी देवता त्या ठिकाणी आलेले होते, आणि जसा हा दक्ष त्या यज्ञ मंडपामध्ये गेला, सर्व त्यांच्या स्वागतासाठी उभे राहिले. आता तो अध्यक्ष आहे म्हणून उभे राहिले, 3 जण उभे राहिले नाही. का नाही राहिले? कारण एक देवादी देव आहे महादेव, एक
आपल्या बापाचाही बाप आहे आणि ब्रह्मदेव त्याचा बाप आहे. म्हणजे तिघांशी नातं मोठं आहे, पण भोले बाबाचं नातं त्याच्या लक्षातच आलं नाही. ब्रह्मदेवाचा राग आला नाही कारण आपले बाप आहे, विष्णूचा राग आला कारण बापाचा बाप आहे, पण महादेव आपला जावई आहे या भावनेने त्याच्या मनामध्ये विकार उत्पन्न झाला. पण त्याला हे माहित नाही तो बापाच्या बापाचाही बाप आहे, देवादी देव आहे तो. गैरसमज निर्माण झाला, लगेच सभेमध्ये जाता बरोबर घोषणा करायला सुरुवात केली. श्रूयताम ब्रह्मर्षयो मे सहदेवा सहाग्नय. सगळे आश्चर्यचकित झाले, हा काय सांगते. एखादा अध्यक्ष व्यक्ती असेल मोठा, त्याचं भाषण शेवटी असते की आल्या आल्याच त्यानं सांगावं लोकांना, थांबा मी काय म्हणतो ते ऐका. लोक म्हणत काहीतरी अर्जंट आहे गड्या, म्हणून तर हा सगळ्यांना थांबून बोलायला लागला. आवाज कमी करा. सगळ्यांना थांबून बोलायला लागला. सांगा महाराज काय म्हणणं आहे. अहो म्हणे आपण प्रजापती आहोत आणि प्रजापतीचं कर्तव्य आहे चांगलं वागणं. काय कर्तव्य आहे? तसं मायबापाचं कर्तव्य काय? चांगलं वागणं. बापानं बिडी पेल्यावर पोरग पेणारच आहे, बापानं दारू पेल्यावर पोरग पेणारच आहे, बापानं तंबाखू खाल्ल्यावर पोरग खाणारच आहे. जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या पोराला म्हणतात, पोरा हे 10 रुपये घे, 5 रुपये घे, मला पुळी घेऊन ये, त्याला कधीतरी वाटत असेल की नाही हे याच्यामध्ये काहीतरी असेल म्हणून तर माझा बाप खाते, इच्छा होत असेल की नाही. यद्यदा चरती श्रेष्ठस्तत्तदेवे तरोजनः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदन वर्तते एथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवी. मोठे माणसं जे करतात तेच लहाने आचरण करत असतात. आपण प्रजापती आहोत आणि प्रजापतींनी लोकांना संस्कार शिकवले पाहिजे. एकामेकाच्या तोंडाकडे पाहायला लागले, का रे भाऊ काय चुकलं रे. तो म्हणायला लागला, काय एकामेकाच्या तोंडाकडे पाहता, हा शंकर दिसत नाही का तुम्हाला. म्हणे त्याचं काय झालं. हो म्हणे त्याला लोक व्यवहारच समजत नाही, तो काय लोकांना शिकवीन. लोकांना शिकवण्याकरता स्वतः लोकांसारखं वागलं पाहिजे की नाही लोकरीतीनुसार. लोक घरात राहतात हा स्मशानात राहते, लोक अंगावर कपडे घालतात तर हा गजचर्म घालते, कधी कधी भोंगाच फिरते. आणि याला काय लोक व्यवहार समजेल भूताप्रेतामध्ये बसणाऱ्या व्यक्तीला. माझ्या दृष्टीने हा लोक प्रजापती बनायच्या लायकीचा नाही. काही काही लोक असे फटकड तोंडाचे असतात. राहिला एक जण, हो म्हणे व्हा, आम्हाला कशाला सांगून राहिले. शंकर भगवान कसे आहेत हे आम्हाला पहिल्यापासून माहित आहे ना. आमच्यापेक्षा हे तुम्हाला समजायला पाहिजे होतं. पोरगी आम्ही दिली का तुम्ही दिली. म्हणे मी दिली. मग बायोडेटा तपासला नव्हता काय, किती एकर शेती आणि व्यवसाय काय करते आणि कसा आहे पोरगा. पाहायला गेले नव्हते का तिथं. म्हणे गेलो होतो, मला पसंत नव्हता नवरदेव, पण बापाची आज्ञा होती ब्रह्मदेवाची, माझ्या आज्ञेवरून तुला पोरगी द्यावीच लागेल म्हणून जबरदस्ती दिली, नाही तर अशा पिसाट्याला कधीच दिली नसती. आणि मला वाटलं सुधरेल, कशाचं काही अजूनही तसाच आहे. दक्षाला भला मोठा राग आला. मी याचा सासरा असल्या कारणानं याने माझा आदर करायला पाहिजे होता, मला नमस्कार करायला पाहिजे होता, पण याने माझा अपमान केला. हा प्रजापती बनायच्या लायकीचा नाही. मी याला शाप देतो, याला यज्ञातला भाग मिळणार नाही. अशा प्रकारे भोले बाबांना त्यांनी शाप देऊन टाकला की यज्ञातला कोणताच भाग तुला मिळणार नाही. पण एक सांगू का सज्जनो, कावळ्याच्या शापानं गाय मरत नसते. कावळ्यानं किती शाप दिले म्हणजे गाय मरीन. हे शाप आणि आशीर्वाद कोणाला लागू होतात माहित आहे काय? सामान्य व्यक्तीला. पण हे सर्व गोष्टीच्या पलीकडे गेलेले असतात. तुका म्हणे पाप काय ते, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दी पाप पुण्य अंगा. यांच्यावर इच्छा असली तरच शापाचा प्रभाव पडते, नाहीतर कशाचा काय पडिनो. देव लीला करतात.
स्वतः शापाचा प्रभाव पाडून घेतात, लीला करतात. वास्तविक त्यांना कोणी शाप देऊ शकत नाही, हा अधिकार स्वतंत्र आहे त्यांचा. हे बरा है. काय झालं? बस खाली. नमः पार्वती पतये हर हर महादेव. काय सांगत होतो आपण? हा बोलायचा रागणं काही येऊ देत जाऊ बरं कोणी. काय होते, मला कथेमध्ये विक्षेप झाला की माझी कथा बिचकते, म्हणून मी मधात सांगत राहतो कोणाला बी. मला ज्याचा विक्षेप होते त्याचा. फक्त कोणी अंगावर घेऊ नका, घरावर गोटे आणू नका, एवढंच आहे सांगणं. चला काय सांगत होतो? अय पोरा, द्या त्याला काढून द्या. नमः पार्वती पतये हर हर महादेव. दक्षाने शाप दिला, तुम्हाला यज्ञातला भाग मिळणार नाही. पण सज्जनो, कोणत्याही प्रकारचं कार्य भोले बाबा शिवाय संपन्न होत नाही. त्यांना भाग द्यावाच लागतो, त्यांचं पीठ मांडावंच लागते. भागवत कथा असली तरी कलशामध्ये रुद्रदेवतेचं आवाहन करावं लागते. कलशस्य मुखे विष्णू, कंठे रुद्र समाश्रितः, मूले स्वस्य स्थितो ब्रह्मः, मध्ये मातृगणा स्मृतः. असं देवतांचं आवाहन करावं लागते रुद्र भगवंताचं. आणि मोठी पूजा जर असेल तर वेगळं रुद्रमंडल मांडावं लागतं. महादेवाची पिंड किंवा रांगोळीमध्ये सुद्धा काढलेला एक लिंग तो भद्र, चतुर्लिंग तो भद्र, द्वादश लिंग तो भद्र, त्याच्यात प्रकार आहे. ते मांड्यावर आहे. ते एक लिंग तो भद्र सोपं जाते, चार लिंग तर चारी बाजूनं पिंड आल्या पाहिजे रांगोळीमध्ये, दोन्ही बाजू. द्वादश लिंग तो म्हटलं की एका एका बाजूने चार चार पिंडा. ते कशा येतात ते तुम्हाला पाहिल्यानंतर ते लक्षात येते. लिंग तो भद्र त्याला म्हणतात, लिंग तो भद्र मंडळ. आणि शाप दिला, तुला यज्ञातला भाग मिळणार नाही, तुझ्या नावात आहुत्या दिल्या जाणार नाही, तुझे पूजन होणार नाही. भोले बाबा मुकट्यानं भटले. त्या नंदीला आला राग. अरे ओ म्हणे मूर्खा, कधी कुणाचा द्वेष न करणाऱ्या माझ्या प्रभूचा तू अपमान करतोस. तोंड दिलं म्हणून काय बडबड करत राहिलं पाहिजे काय? लय देवानं तोंड दिलं आपल्याला, पण चालूच ठेवायचं काय? काही त्याला टाइम असते, वेळ असते. म्हणे बोकळ्यासारखा ब्या 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 करत बसला म्हणून मी तुला शाप देतो, तुला बोकळाचं मुख लागेल. तिथं ते ब्राह्मण मंडळी आले होते पूजा करण्याकरता. त्यांना असं वाटलं आपण जर यजमानाच्या कडून बोललो तर यजमान आनंदित होऊन जास्तीची दक्षिणा देईल. मलाही वाटते थोडस स्तुतीभीती केली, यजमान जास्त दक्षिणा देते. त्यांनी काय केलं, त्यांच्याकडून भाग घेतला. म्हणे तू आमच्या यजमानाला शाप दिला, आम्ही सुद्धा तुम्हाला शाप देतो. तुमच्यासारखे शिवभक्त काय पाखंडी होतील. हा म्हणे तुझं काम काय, पूजा करायचं. तू मधात कशासाठी बोलला? मी सुद्धा शाप देतो. तुझ्यासारखे हा हुजुरी करणारे, चाटुकारी करणारे ब्राह्मण कायम भिकच मागत राहतील. अशा प्रकारे एकमेकांना शाप देणं सुरू केले. भोले बाबा म्हणतात आपण आलो होतो सत्कार समारंभासाठी आणि इथं शाप समारंभ सुरू झाला आणि आपल्यामुळे होतंय, आपण इथून निघून चला. भोले बाबांनी सर्वांना घेतलं, कैलास पर्वतावर निघून गेले. बरेच दिवस झाले पण भोले बाबांनी ते मनातही ठेवलं नाही. पण जो मानी माणूस असतो ना, त्या मानी माणसाच्या मनातलं कधी जात नाही. त्याला राहून राहून त्या गोष्टीची आठवण येते आणि मग तो कुठेही तो विषय काढते. लोकांच्या ध्यानी मनी नसते. रायते म्हणजे तो अमका माणूस ओळखता का तुम्ही? तो म्हणे हा एक नंबरचा बदमाश. काहून हो, काय झालं? म्हणे त्या दिवशी असं असं झालं होतं. घेणं ना देणं, त्यानं विचारलं नाही, काही नाही. याच्या मनात आलं आणि यानं दिलं सांग. ज्याच्या मनामध्ये मान अपमानाची आशा असते त्याच्या मनामध्ये तो विषय कायम अशा प्रकारे राहतो.
भोले बाबा विसरून गेले होते. यानं मुद्दाम महाराज द्वेषापोटी जावयाचा त्याग केला, पोरीचाही त्याग केला, घरी मोठे मोठे यज्ञ केले, पण कोणालाच बोलवलं नाही, पोरीला सुद्धा नाही. बाकीचे ज्याच्यासोबत संबंध नव्हता त्यांनाही बोलत होते. एक दिवस भला मोठ्या यज्ञाचं आयोजन केल्या गेलेलं होतं आणि त्या यज्ञ समारंभामध्ये समाविष्ट होण्याकरता मोठे मोठे देवी देवता सजून दजून जात होते. आणि काही काही लोकांना चिमटे घ्यायची सवय असते, माहित असते याचं आणि याचं पटत नाही. वास्तविक हा जवळचा नातेवाईक आहे त्याचा, पण दोघांचं भांडण होईन असल्याच्याने याच्या घरी पत्रिका आली नसेल हे त्याला माहित असते, पण मुद्दाम चिमटा घ्यायला का चालत नाही लग्नाले, जा बा तुम्ही, आम्हाला का पत्रिका आली, तोही नाराज होते, मुद्दाम चिमटे घेतात. तसं इंद्राला चिमटे घ्यायची सवय, त्याची बायकोही तशी शची. इंद्र आणि इंद्रपत्नी शची आकाश मार्गाने निघाले मुद्दाम कैलास पर्वताहून. म्हणजे रस्ता दुसरीकडून होता पण फेऱ्यानं घेतला, चला कैलास पर्वताहून घ्या. आणि जसा कैलास पर्वताहून रस्ता घ्यायला लागले, पार्वतीने विमानामध्ये पाहिलं, पार्वती म्हणतो सतीने विमानामध्ये पाहिलं, इंद्र आणि इंद्रपत्नी शची कुठंतरी नटून ठरतून चालले. आपल्या सख्यांना म्हटले, सख्यांना जा त्यांना विचारा. एका धारेखारी आंघोळ करत होती सती. जेव्हा त्या सख्यांनी विचारलं, का ग शची कुठं निघाली, म्हणे तुमच्या या सतीच्या घरीच तर निघाली, बापाच्या घरी. भला मोठा यज्ञ आहे, तिथं मोठ्या मोठ्या लोकांना आमंत्रित केलेला आहे, सती येत नाही का. सतीनं तो आवाज ऐकला, पहिले तर नाराजच झाली. तिला कसं तरी समजून सांगितलं, हो म्हणे येते, घरी काम होतं म्हणून उशीर झाला, तू पुढे जा, आलीच मागून. सती विचार करते, माझ्या बापाच्या घरी यज्ञ, आम्हालाच बोलवलं. तिला असं वाटलं नक्की बाबा विसरले असतील. बापाच्या घरी जायची उत्सुकता वाढलेली आहे, मनामध्ये इच्छा प्रगट झालेली आहे. तिला समजलं भोले बाबा येणार नाही, कारण बोलवणं नाही. तरी सुद्धा गेली आणि विनंती करायला लागली. बायांचं बोलणं ताबडतोब बदलते बरं. सासरच्या लोकांची म्हणजे आपल्या बापाची चूक आहे म्हणून भाषा बदलली, नाहीतर कशी म्हणते बाई माहित आहे का, माझ्या बापाच्या घरी, माझ्या भावाच्या घरी, कशी म्हणते, माझ्या बापाच्या घरी माझ्या भावाच्या घरी. तुमच्या सासऱ्याच्या नाही दाखवत, ते अभिमानानं सांगते मा बाप आणि मा भाऊ. आणि आता तिकडची चूक आहे, जवळचं नातं दिसलं पाहिजे म्हणून काय म्हणते, प्रजापतिस्ते श्वशुरस्य सांप्रतम, प्रजापतिस्ते श्वशुरस्य सांप्रतम, निर्यापितो यज्ञ महोत्सव किल, प्रजापतिस्ते श्वशुरस्य सांप्रतम. तुमच्या सासऱ्याच्या घरी यज्ञ आहे. भले बाबा म्हटले, मग हाय तर मग मी काय करू. नाही म्हटले, चला आपण जाऊ. म्हणे जमणार नाही. का जमणार नाही, पत्रिका नाही, मी जावाई आहे, जावायानं सासऱ्याच्या घरी बिन बोलावता जाऊ नये. जिथं निमंत्रण पत्रिका नसेल, बोलावणं नसेल, तिथं माणसाने चुकूनही जाऊ नये. सती म्हणायला लागली, प्रभू आपल्यांच्या घरी न बोलवता जाता येते. गुरुच्या घरी, कथा कीर्तनामध्ये, मंदिरामध्ये, आई वडिलांकडे, आपल्या मित्राकडे न बोलवता सुद्धा जाता येते. भोले बाबा म्हणतात, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण आपण गेल्यावर ते आनंदित होत असतील तरच जावं. आपण गेल्यावर त्यांच्या नाकाडोळ्यावर वळ्या पडत असतील, ते जर नाराज होत असतील तर चुकूनही जाऊ नका. आवत ही हरसे नहीं, नैनन नहीं सने, आवत ही हरसे नहीं, नैनन नहीं सने, आवत ही हरसे नहीं,
तहा न जाए, चाहे कंचन बरस रहे। आवत ही हरसे नहीं, नयन सुखमने दया संकोच दर्शने, सुखमने दया संकोच दर्शने, तुका दया ठाया जाने अनुचित, दया ठाया जाने अनुचित, सुखमने दया संकोच दर्शने, सुखमने दया ज्या ठिकाणी संकोच आहे, आपण गेल्यानंतर समोरचे नाराज होत असतील, त्या ठिकाणी सोनं जरी वाटप चालू असलं तरी तिथं जाऊ नये. आवत ही हरसे नहीं, नयनन नहीं सने, तुलसी तहा न जाए, चाहे कंचन बरस रहे. सतीला राग आला, तुम्हाला असं कसं काय वाटायला लागलं, माझे वडील तुझा अपमान करतील म्हणून. आणि मी काय मनान सांगतो का? अगं सती, तुला माहित नाही, तुझ्यापासून एक गोष्ट लपून ठेवली मी. तुझ्या बापाचा माझ्यावर भला मोठा राग आहे, घेणं ना देणं आहे म्हणे. वास्तविक मी त्याला सन्मान केला होता, मनोमन नमस्कार केला होता, पण देहाभिमानी माणसाला ते पटत नाही. लोकायला पाहिजे देखावा. काय पाहिजे? एखादा साधा भोळा माणूस असते सज्जन, त्याच्या मनात काहीच नसते, फक्त तो कमी बोलते आणि देखावा कमी करते. म्हणजे एखाद्यानं असा नमस्कार केला पण मनापासून केला, तो नाही पटला. एखाद्यानं कपटानं केला, राम राम जरूरच करते. जसा आता का डोक्यावर घेते की काय करते, पण साष्टांग दंड, हा नाही 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 तुम्ही सरका म्हणते बाजूला, मग पायाच पडू द्या. एवढा कपट असते काय केलं. आणि कपटी माणसाचं लक्षण सांगतो तुम्हाला, अति नम्रता धूर्ताचं लक्षण. कारण साधा माणूस हा नमस्कार नियमानच करते. पाया पडायचं असलं तर गुपचूप पडेल, मुकड्यान चालला जाईल. नाही 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 पाय दाखवा, नाही ते पाया पडणंच आहे मला. अति नम्रता हा दिखाऊ पण आहे, हे लक्षात आलं पाहिजे. ह्याच्या मनामध्ये कपट आहे, हा मुद्दाम स्तुती करायला लागला मोठपणा द्या करता. भोले बाबाला ते काही जमत नाही, साधे भोळे आहेत नाही का भोले बाबा. आशुतोष आहे, कधी कुणावर रागवत नाही, कधी कुणाची निंदा नाही, काही नाही. पण त्या दक्षाला समजलं नाही आणि त्याने भोले बाबाचा अपमान केला होता. आणि आज भोले बाबा सतीला समजून सांगतात, सती त्या दिवस पासून तुझ्या बापाचा माझ्यावर राग आहे. तुला काय वाटतं विसरले असतील? नाही म्हणे, मुद्दाम केलं त्यांनी. याच यज्ञात नाही तर याच्या पाठीमागे जे यज्ञ झाले ना, मुद्दाम आपल्याला बोलवलं. सतीला काय बोलावं सुचत नव्हतं, पण मनात इच्छा होती बापाच्या घरी जावं. एवढा मोठा सोहळा आपण गेलो नाही. तिला समजलं महादेव येणार नाही. महादेवानी लगेच एक शेवटचा शब्द टाकला आणि लगेच डोळे बंद केले. सांगितलं, सती तू जाऊ नकोस, आणि माझी आज्ञा उल्लंघन करून गेली तर तुझं कल्याण होणार नाही. तुमच्या मनानं सती गेलीशील की राहिलीशील? तुमचीच तुमचीच स्वरूप आहे ते जगदंबा. एवढंच आहे की ते भवानी आणि तुम्ही भटक भवानी आहे. पण स्वभाव सारखाच बर का. स्त्रीचा स्वभाव जन्मजात अशा प्रकारे काही दोष स्त्रियांमध्ये असतात, आणि त्यातला दोष आहे हट्ट. कोणता दोष आहे? हा, त्याच्या हट्टावरती आली की नाही, मग बापही नाही, माये नाही, नवरा नाही, कोणीच नाही. सांगा बुवा, देवीनं ऐकलं नाही, आपल्या कधी ऐकलं? गोपाल महाराज अशाच नाही करायची.
बायकोनं आपलं ऐकलं पाहिजे अशी आशाच करू नये. तिची इच्छा असेल तर ऐकीन ते. भगवंतानी समजून सांगितलं, डोळे बंद केले. सती आत जाते बाहेर येते, आत जाते बाहेर येते. शेवटी भोले बाबांची आज्ञा उल्लंघन करून निघाली. भोले बाबांना समजलं काहीतरी विघ्न येईल. लगेच नंदी इत्यादी गणांना बोलवलं. म्हटले जा तुमच्या मम्मी सोबत. लगेच धावत पळत गेले नंदी महाराज. मैया असे पायदल कशाला जाता, बसा पाठीवर. सगळ्या गणांसोबत सती माता आपल्या बापाच्या यज्ञ मंडपामध्ये गेली. तिथं गेल्यानंतर सगळे लोक येऊन बसलेले होते. जसं यज्ञ मंडपात प्रवेश केला, काही लोकांनी महाराज तोंड फिरवले. आणि काही लोक कोणते असतात माहित आहे काय, टाइम पाहून काम करणारे आहे की नाही. इलेक्शनच्या वेळेस काँग्रेसवाला आला की फोटो काढले, हा आबा आम्ही तुमचेच आहोत. आणि तो गेला की लगेच फोटो बदलवला, आम्ही तुमचेच आहोत. कोणी आला तरी तुमचेच आहोत. ते टाइम पाहून काम करतात. आणि चालती ज्याची असती त्याच्याकडून जास्त असतात. मग एखाद्याचा अपमान झाला तरी चालेल, चालत्या गाडीत बसणारे असतात लोक. या दक्षानं काय केलं होतं, पहिलेच आल्याबरोबर सांगितलं, इथं मी तुम्हाला बोलवलं, तुम्हाला मी प्रमाणपत्र देणार आहे, ट्रॉफी देणार आहे मोठी, सगळ्यांच्या जेकर शाल श्रीफळ देऊन सत्कार होणार आहे. आणि या सत्काराच्या भागीदारी तोच होईल जो माझं म्हणणं ऐकेल. म्हणे काय आहे तुमचं म्हणणं. म्हणे माझा जावाई किंवा माझी मुलगी जर इथं आली तर त्यांच्याशी कोणी बोलणार नाही, त्यांच्याशी कोणी संबंध ठेवणार नाही. मानाचे हपापलेले हे लोक होकार दिला महाराज त्यांनी. हो म्हणे तसं होणार नाही. आणि जशी सती आली सर्वांनी माना फिरवल्या. आणि ते प्रकार पाहिल्यानंतर सतीच्या लक्षात आलं, भोले बाबा सांगत होते ते बरोबर आहे. आणि हेच लोक माहित आहे का, अगोदर कसे नमस्कार करत होते, माते आई जगदंबा म्हणून नमस्कार करत होते. आणि आता तोंडही पाहायला तयार नाही. जगाचा स्वभाव सती मातेला माहित होतं, दुर्लक्ष केलं. बापाच्या पाया पडायला गेली, बापाने तोंड वाकडं केलं, पाया पडू दिलं नाही. सगळा प्रकार लक्षात आला, आतमध्ये गेली, आईला आणि बहिणींना भेटली, पुन्हा वापस आली. आणि ज्यावेळेस यज्ञ मंडपामध्ये निरखून पाहिलं, माझ्या पतीला जावाई म्हणून जाऊ द्या, पण देवादी देव म्हणून मान सन्मान दिला की नाही हे पाहण्याकरता जशी यज्ञ मंडपामध्ये गेली आणि एक एक मंडल पाहायला लागली. गणपती बाप्पा पहिल्याच नंबरवर, वरुणादी देवतेचा कलश आहे, षोडश मातृका आहे, 64 योगिनी आहेत. नवग्रह मंडल पाहिलं, सर्वतोभद्र मंडल पाहिलं, क्षेत्रपाल मंडल पाहिलं, सगळेचे मंडल बरोबर आहेत. पण महाराज रुद्र मंडल त्या ठिकाणी दिसलं नाही. आपल्या पतीचा अपमान झालेला सतीला सहन झाला नाही. जी पतिव्रता स्त्री असते तिला आपल्या पतीचा अपमान सहन होत नाही, तिनं करू बी नाही. मग स्वतः तर करूच नाही, स्वतःच्या भावाने, स्वतःच्या बापाने, बहिणीने, कोण्याही नातेवाईकाने अपमान जर केला तर तिनं प्रतिरोध केला पाहिजे. पण आपण उलट स्वतः जाऊन अपमान करून येतो. आपल्या बापानं जर म्हटलं, बाई कसा हो म्हणे तुझ्या घरचा पाहुणा, काही डोक्स बिक्स आहे की त्याला, आपण काय म्हणतो, हा तसेच आहेत ते, कसे बिंडोक आहे की बाय. असा अपमान जर तुम्ही करत असाल तर नरकात जाल. पतिव्रता स्त्रीने कधीही पतीचा अपमान सहन करू नये, कारण तिच्या ठिकाणी देवाच्याही वरचं पतीचं स्थान असते, मायबापाच्याही वरचं स्थान असते. आणि ज्यावेळेस आपल्या बापाने आपल्या पतीचा अपमान केला पाहिलं, सतीला तो सहन झाला नाही. त्यातल्या त्यात दुसरं कारण, या सतीने एक अपराध केला होता. आत्महत्या करायचे 2 कारण आहेत. पहिलं कारण तर तुम्हाला सांगतच आहे. दुसरं कारण असं आहे, एक दिवस भोले बाबा आणि सती माता विमानामध्ये बसून सत्संगा करता चालले होते. गेले ऋषी महाराजचं दर्शन घेतलं,
पुन्हा विमानामध्ये बसून वापस येत होते. अचानक भोले बाबानं विमान थांबवलं आणि रस्त्यामध्ये लोटांगण घ्यायला लागलं, अंगाला धूळ लावायला लागले. काय म्हणत होते? जय जय सच्चिदानंदा, जय जय सच्चिदानंदा. सती म्हणायला लागली, लोक म्हणतात ते बरोबरच आहे, हा बुवा खरंच पिसाट आहे. इथं कोणीच नाही, कोणाचं मंदिर नाही, काही नाही. मधातच विमान थांबवलं, अंगावर धूळ घेऊन म्हणतात जय जय सच्चिदानंदा, जय जय सत्य. गोया तर सरल्या नाही बुवाच्या. विचारलं महाराज काय झालं? अरे म्हणे सती तुम्ही पाया पड. आणि मी नाही पडत. अगं म्हणे सती असं करू नको, या ठिकाणावरून माझे प्रभू रामचंद्र गेले, या वनामध्ये ते राम रूपाने गेलेले आहेत, पत्नीचा शोध घेत आहेत. त्यांची पत्नी हरवली म्हणून ते पत्नीच्या शोधामध्ये रडत रडत इकडे गेले. सती म्हणते महाराज तुम्ही म्हणतात ते सच्चिदानंद आहेत, आणि आता म्हणता की ते रडत रडत गेले. जर ते रडत रडत गेले तर सच्चिदानंद कसे काय? अगं म्हणे हे त्यांची लीला आहे, खरोखर ते सच्चिदानंद स्वरूप आहे. सतीच्या मनामध्ये ते काही बसलं नाही, शंका कुशंका येत होत्या. भोले बाबा म्हटले तुला पटत नसेल तर परीक्षा घेऊन ये. तिच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली, परीक्षा घेण्याकरता गेली. तिनं घेतलं सीतेचं रूप. कोणाचं? सीतेचं रूप घेतलं आणि समोर समोर चालायला लागलं. आणि जसं प्रभू रामचंद्रजींनी पाहिलं की सीता समोर आहे, पण ती सीता नसून आपली माता कोण आहे? सती आहे. त्याही रूपातल्या त्या देवीला ओळखलं आणि नमस्कार केला. सती मैया या रूपात इथं कशा काय आल्या आणि बाबाला कुठं ठेवलं? लगेच चेहरा नाराज झाला, लगेच आपलं रूप बदलवलं, नमस्कार केला. म्हणे देवा खरंच तुम्ही सच्चिदानंद स्वरूपात, तुम्ही रडण्याचं नाटक करत आहात हे आता मला समजलं. नमस्कार केला, निघून गेले. भोले बाबा म्हटले आली का परीक्षा घेऊन? बघा आता देवी असूनही खोटं बोलली, देवी असूनही खोटं बोलली. स्त्रियांचा एक अजून दुर्गुण, जन्मजात गुण, खोटं बोलणं. काय बोलणं? शपथ घेऊनही खोटं बोलतात बरं कधी कधी. हो, त्या शपथवर विश्वास नाही ठेवायचा बा. कोणी देवाची घेऊ द्या, खोटं बोलायचं असलं म्हणजे बिंदास बोलतात ते. त्याला काही त्याचं पाप नाही पुण्य नाही वाटत. जगदंबा खोटी बोलायला लागली. नाही हो म्हणे महाराज मी कशाला खोटं बोलू, मी परीक्षा घेऊन आली, मी फक्त नमस्कार करून आली, परीक्षा नाही घेतली. भोले बाबांनी त्या दिवस पासून सतीचा त्याग केला. का बरं? कारण आईचं रूप घेतलं होतं. भोले बाबांसाठी सीता आई आहे आणि रामासाठी सती आई आहे, कारण एकमेकाचे आराध्य दैवत आहे ते. म्हणून त्या दिवस पासून सतीचा त्याग केला होता. पत्नीचं स्थान डाव्या बाजूला असते, पण यापुढे भोले बाबांनी तिला कधीच डाव्या बाजूला बसू दिलं नाही. बसली तरी समोर आसन टाकत होते. तेव्हाच तिला समजलं की भोले बाबांनी आपल्या पत्नीत्वाचा अशा प्रकारे त्याग करून टाकलेला आहे. पण देह संपेपर्यंत वाट पाहायचीच होती, आणि आज तसा वेळ आला. पाहिलं इथं आपल्या पतीचा अपमान होत आहे. लगेच अकराळ विकराळ रूप धारण करून प्रगट झाली. सगळे थरथर थरथर कापायला लागले. इथं आलेले सगळे देवी देवता थरथर कापत होते, हात जोडून उभे राहिले. रुद्र रूपामध्ये प्रकट झालेली जगदंबा म्हणते अरे दुष्ट दक्षा, कधीही कुणाचा द्वेष न करणाऱ्या भोले बाबाचा तू अपमान केलेला आहेस. मी तर तुला मारूनच टाकलं असतं, परंतु या देहाचा आणि तुमचा संबंध आहे, या देहाचा आणि तुझा संबंध आहे. लोक व्यवहारानुसार मी तुला मारू शकत नाही, मला पितृहत्येचं पाप लागेल. पण आता मी तुझ्यासारख्या शिवद्रोहापासून निर्माण झालेलं हे शरीर एक क्षणही ठेवू इच्छित नाही. मला लाज वाटायला लागली या शरीराची की एका शिवद्रोहाच्या घरी मी जन्म घेतला. अशा प्रकारे त्या दक्षाला बोलून भगवान श्रीहरी परमात्म्याचं स्मरण केलं. प्रभो
तुला प्रार्थना करते, प्रत्येक जन्मामध्ये मी शिवजीचीच पत्नी झाली पाहिजे असा नमस्कार केला आणि शिवजीचं स्मरण करून देह त्याग केला. नम पार्वती पतये हर हर बोल सती मैया की जय. अशा प्रकारे सतीने देह त्याग केला. नंदी इत्यादी गण चिडले. लगेच त्यांनी त्या मंडपामध्ये हाहाकार करायला सुरुवात केली. कोणी मंडप फाडले, कोणी बांबू उपटले, कोणी भोजनाचे जे भांडे होते ते उलटे पालटे करून टाकले. यज्ञामध्ये अनेक प्रकारच्या अपवित्र वस्तू आणून टाकायला लागले आणि अशा प्रकारे ते धिंगाणा करत होते. तेव्हा भृगू इत्यादी ऋषींनी अपरुतम रक्ष, कोणत्या अपरुतम रक्ष इत्यादी मंत्र म्हणून त्यांना मंत्रशक्तीच्या माध्यमातून घायाळ केलं, हाकलून लावलं. घायाळ झालेले सगळे ते नंदी इत्यादी गण धावत पळत कैलास पर्वतावर गेले. इकडे नारदांच्या माध्यमातून भगवान शंकराला समजलं की सतीने देह त्याग केला. वियोग दुःखाने व्याकुळ झालेले भोले भगवान तांडव नृत्य करायला लागले. तांडव नृत्य करता करता भोले बाबांनी क्रोधाने आपली जटा उपटली, एका दगडावर आपटली. त्या आघातातून एक वीर पुरुष उत्पन्न झाला. बोले वीरभद्र भगवान की जय. वीरभद्र भगवान प्रकट झाले. भगवंताला नमस्कार करतोय. प्रभो सांगा मी कोण आहे, माझं कार्य काय. भोले बाबांनी आशीर्वाद दिला. हे वीर भद्रमते, हे वीर तुझं कल्याण हो, म्हणून त्याचं नाव वीरभद्र पडलं. तू आता जा दक्षाचा आणि दक्ष यज्ञाचा ध्वंस करून टाक. सर्व गणांचा सेनापती होऊन अध्यक्ष होऊन वीरभद्र त्या दक्ष यज्ञाकडे निघाला. तिथं गेल्यानंतर सर्वांनी अशा प्रकारे धिंगाणा करायला सुरुवात केली. कोणी मंडप फाळत होतं, कोणी बांबू उपटत होतं, यज्ञामध्ये अपवित्र वस्तू आणून टाकत होते. जे भोजन बनवलेलं होते भांडे उलटे पालटे करत होते. एका ठिकाणी मठ्ठा बनवलेला होता. काय बनवलं होता त्याच्यामध्ये हर हर महादेव, हर हर महादेव म्हणून बुचका मारणं सुरू केला. त्यांना वाटलं का आंघोळीचं पाणीच आहे का, काय ते शेतकरी वाड्यावरचा काय स्विमिंग टँकच आहे का, त्याच्यातच गेली बुडी मारायला. आणि अशा प्रकारे धिंगाणा केला आणि पळून जाणाऱ्या लोकांना पकडायला सुरुवात केली. भृगुम बबंध मणिमान वीरभद्र प्रजापती चंडीश पूषणम देव वीरभद्र प्रजापती. एका एकाला पकडायला सुरुवात केली आणि पकडून आणलं की त्या वीरभद्राजवळ गेलं. हा कोण आहे म्हणे, याचं नाव भृगू आहे. यानं काय केलं म्हणे, भोले बाबाचा अपमान चालू होता तेव्हा दाढी मिशवून हात फिरवत होता. माझा आवाज काय सांगत हो तुम्ही. हा कोण आहे म्हणे, हा भृगु ऋषी आहे. हा दाढी मिशवून हात फिरवत होता. काही काही लोक गंमत अशी मिशी पिरगायती काही करतील, अनुमोदन देतात वेगवेगळ्या पद्धतीने. म्हणून त्याची दाढी मिशी उपटून टाकली. पुष देवता हसत होते म्हणून त्यांना बुक्का मारला, त्याची बत्तीशी पाडून टाकली. भगदेवतांनी डोळ्यांनी खुणवलं होतं, चालू द्या चालू द्या. डोळ्यामध्ये बोट घातले, डोळेच फोडून टाकले. कोणाचे हात मोडले, कोणाचे पाय मोडले. दक्ष यज्ञाचा ध्वंस केला. दक्षाला पकडलं, त्याचं मस्तक कापलं, यज्ञामध्ये फेकून दिलं, त्याचं मस्तक स्वाहा झालं. दक्षाचा आणि दक्ष यज्ञाचा ध्वंस केल्यानंतर वीरभद्र सेना घेऊन कैलास पर्वतावर निघून गेला. घायाळ झालेले सगळे देव ऋषी मुनी ब्रह्मदेवाकडे जातात. ब्रह्मदेवाला प्रार्थना करतात, महाराज आमचं रक्षण करा. ब्रह्मदेव म्हणतात, काय झालं. सगळी घटना सांगली. ब्रह्मदेव म्हणले, का रे हो सनहरके हो, तुम्हाला काही डोके आहेत की नाही, अकला आहे की नाही, चालली कुठे तुडुक 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 उड्या मार. अरे पहिल्या यज्ञामध्ये शिवजींचा अपमान झाला तेव्हापासून आम्ही दोघं तिथं गेलोच नाही.
मीही गेलो नाही आणि विष्णूही गेलो नाही. का गेलो नाही? कारण आम्हाला माहित आहे शिवजींच्या व्यतिरिक्त केलेलं कोणतंही कार्य अपूर्ण आहे. तिथं जाऊन काही फायदा. आणि जिथं शिवजीचा अपमान होतो किंवा आमच्यापैकी कोणाचा अपमान होतो आम्ही तिथं जात नाही किंवा त्या भक्तावर प्रसन्न होत नाही. तुम्ही कशाला गेले? म्हणे महाराज सन्मानाची अपेक्षा होती, गेलो. आणि त्या अपेक्षेपोटी आता भोले बाबाचा अपमानही आमच्याच्यानं घडला आणि त्या अपराधाचं फळही आम्हाला मिळालं. पण आता आमच्यावर कृपा करा, आमचे अवयव व्यवस्थित करून द्या. ब्रह्मदेव म्हटले हे तर काही माझ्या हातात नाही, तुम्ही एक काम करा, ज्याचा अपमान केला त्याला क्षमा मागा. ओ नाही हो बा, आम्हाला वाटलं ते भोळे आहे. काय म्हटले ते? आम्हाला वाटलं भोळे आहे. ब्रह्मदेव म्हणतात ते भोळेच आहे. पण मग भोळ्या माणसाची एवढी परीक्षा पाहू नये ना. एखाद्या दिवशी मग भोळा माणूस तपला की मग तो कुठच्या कुठीच जाते. अरे ते भोलेच आहे, तुम्ही काही करसाल कसं काय जमेल. सगळ्या गोष्टी नाही सहन केल्या जाऊ शकत. देवता क्षमा मागायला लागले, हो देवा आम्ही खरंच अपमान केला. अरे त्याची स्वतःची बायको मेल्यानंतर तो गुपचूप बसेल काय? तुम्हाला क्षमा करेल काय? त्यांची चूक समजली, क्षमा मागायला लागले. म्हणे माझी क्षमा मागूच नका, तिथं चाला. नाही म्हणे आम्हाला भीती वाटते, तुम्ही पुढे चाला, आम्ही तुमच्या मागे येतो. ब्रह्मदेवाला सोबत घेतलं, तिथं गेले. ब्रह्मदेवानी स्तुती केली, भोले बाबा प्रसन्न झाले. म्हणे सांगा काय म्हणणं आहे? काही नाही प्रभू, या भक्तांवर कृपा करा. हा कोणाकोणाचं काय काय? मग सगळं गारानं सांगितलं. म्हणे भृगु ऋषीला थोडी थोडी दाढी येईल. पुष देवता हे ब्राह्मणाच्या आणि साधूच्या पोटाने खातील, म्हणजे त्यांचं पोट भरलं म्हणजे यांचं भरलं. म्हणून साधू लोक जास्त खातात वाटतं. कारण कोण खाते आमच्या पोटातलं? ब्राह्मणाच्या साधूच्या. ते पुष देवता. आणि भग देवता म्हणजे मित्राच्या डोळ्यांनी पाहतील, यांना डोळे येणार नाही, यांना दात येणार नाही. भृगु ऋषीला थोडी थोडी दाढी मिशील आणि बाकीच्या सर्वांचे हातपाय बरे होतील. म्हणे देवा अजून एक कृपा करा. सगळ्यांवर कृपा केली, मग सासरास कशाला सोडला? एकावर अन्याय होईल की नाही? आणि त्यातल्या त्यात त्याचा यज्ञ अपूर्ण राहिला. देव कार्य अपूर्ण कधी राहू नये, ते चांगलं नसतं. कोणाचंही असलं तरी मदत करून पूर्ण करून दिलं पाहिजे. विघ्न तर आणूच नाही, पण पूर्ण होण्याकरता मदत केली पाहिजे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, घातलिया भय नरकादा. अशा प्रकारे समजून सांगितल्यानंतर भोले बाबा म्हटले ठीक आहे चला मग तिथं. त्या दक्ष यज्ञाच्या त्या ठिकाणी नेलं. कुठं आहे माझा सासरा? म्हणे बाप्पा तुमच्याच सेवकानं त्याचं मस्तक कापून फेकलं. म्हणे काळजी करू नका, आमचं जेव्हा भांडण चालू होतं की नाही, नंदीनं शाप दिला होता, तुला बोकळाचं मुख लागेल. आता तो शाप पुरा करून टाकू. आणा म्हणे बोकळाचं मुख लावू. कापून आणलं, त्याला लावलं, जिवंत केलं. त्याची बुद्धी शुद्ध झाली आणि त्याने शुद्ध अंतःकरणाने भोले बाबाची प्रार्थना केली, यज्ञ केला. भोले बाबा प्रसन्न झाले. श्रीहरी परमात्मा सुद्धा त्याच्यावर प्रसन्न झाले आणि सांगितलं की आज तुझा यज्ञ सफल झाला, कारण तू भेद न ठेवता यज्ञ केलेला आहे. आणि या अगोदर केलेले यज्ञ निष्फळ आहेत, कारण त्याच्यामध्ये भेद होता. म्हणून सज्जन हो, भक्ती करत असताना कधीही भेद करायचा नाही. आता या ठिकाणी आपले 2:15 वाजले नाही का? आपण या ठिकाणी आता थोडं कथेला विश्राम देऊ. 10 मिनिटाचा, जास्त नाही बरं का, थोडक्यामध्ये 10 मिनिटातच लगेच या ठिकाणी चहा पाणी असेल ते द्या आणि आपल्या कथेला सुरुवात होईल. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. नमः पार्वती पतये हर 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 महादेव. गाद्या टाकायला